404, ठिकाण गोवा। हॉटेल स्टाफ कधीच विसरणार नाही अशी ही रूम। कारण काय तर एक घटना, एक निर्दयी आई, हो आईच, 4 वर्षाच्या स्वतःच्या मुलाला स्वतःच्या हाताने संपवणारी आई। हॉटेलमध्ये येताना त्या चिमुकल्याने आईचा हात सोडलाच नसेल का? कारण त्याला माहितीच नव्हतं की हेच हात त्याचं जग कायमचं संपवतील। घटना सोमवारी घडली, पण काळीज हादरवून टाकणारी ही कहाणी प्रत्येकाच्या आयुष्यभर लक्षात राहील अशीच आहे। का एका आईने संपवलं आपल्या पोटच्या मुलाला? पुरावे नष्ट करण्या इतपत एक आई निर्दयी का झाली? आयलाइनरने लिहिली चिठ्ठी, सापडल्या 2 कप सिरपच्या बाटल्या, नक्की प्रकरण काय? चला पाहूया सविस्तर। सूचना सेठ मूळची बंगालची, लग्न केलं केरळच्या वेंकटरमणशी। सध्याचं वय आहे 39 वर्ष। 2010ला लग्न केलं होतं। तब्बल 9 वर्षांनी झाला एकुलता एक मुलगा। सुख घरी आलं खरं, पण जास्त दिवस टिकलंच नाही। 2020ला दोघांनी घटस्फोट घेतला। बेंगलोरमधील एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असणारी सूचना स्वावलंबी तर आहेच, पण अनेक सेमिनार सुद्धा घेत असते। टॉप 100 ब्रिलियंट वुमन इन AI इथिक्स फॉर 2021 मध्ये सुद्धा तिचं नाव आहे। पण डोक्याने शार्प असणारी ही आई मनाने इतकी निर्दयी होईल असं क्वचितच कुणाला तरी वाटलं असेल। तिचा पती इंडोनेशियामध्ये असतो। घटस्फोटानंतर कोर्टात दोघांचा निर्णय गेला होता। दर रविवारी मुलाला वडील भेटतील असं कोर्टाने निर्णय दिला, आणि हाच निर्णय तिच्यातील क्रूरता वाढवायला कारणीभूत ठरला। तिला मुलाला नवऱ्याला भेटूच द्यायचं नव्हतं, म्हणून ती जास्त रागात होती। शनिवारी ती मुलाला घेऊन बेंगलोरहून गोव्याला आली। सिकेर येथील एका हॉटेलमध्ये आपल्या 4 वर्षीय मुलासह तिनं चेक इन केलं, पण सोमवारी तिने हॉटेलमधून एकटीने चेकआउट केलं। तिच्या हातात बॅग होती, पण तिचा मुलगा नव्हता। तिने हॉटेलच्या रिसेप्शनला टॅक्सी बुक करण्यास सांगितली। टॅक्सी भाडे महाग पडेल, त्यामुळे विमानाने प्रवास करण्याची विनंती केली असता तिने टॅक्सीज बुक करण्याचा आग्रह धरला, आणि त्यानंतर ही महिला टॅक्सीने बेंगलोरच्या दिशेने रवाना झाली। हॉटेलमध्ये तोवर रूम नंबर 404 मध्ये वेगळाच माहोल झाला होता। रक्ताचे डाग आणि बरंच काही। पोलिसांना हॉटेलमधून कॉल गेला, पोलिसांकडून टॅक्सी ड्रायव्हरला, आणि त्यावेळी ती फोनवर बोलली सुद्धा। मुलाला मित्राकडे सोडला असल्याचं तिनं सांगितलं, पत्ताही दिला, पण संशय कायमच होता। टॅक्सी ड्रायव्हरला कोकणी भाषेत बोलून पोलिसांनी गाडी कर्नाटकातील चित्रदुर्ग पोलीस स्टेशनला आणायला सांगितली। गाडी गेली, ती आणि तिची बॅग सुद्धा। बॅग उघडली तर दिसला त्या चिमुकल्याचा मृतदेह। काळीज हादरवून सोडणारी ही घटना। यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतले, आणि वेगवेगळे खुलासे सुद्धा होतात। तिने आयलाइनरने 6 ओळीची चिठ्ठी लिहून ठेवली होती। त्यावर तिने लिहिलंय, आपला मुलगा नवऱ्यासारखाच दिसायचा, त्यामुळे मला पुन्हा नवऱ्याची आठवण यायची, तुटलेल्या नात्याची पुन्हा आठवण यायची, आणि मला त्रास व्हायचा, आणि म्हणूनच मी मुलाला मारलं। पोलिसांना 2 कप सिरपच्या बाटल्या सुद्धा तिथं दिसल्या, ज्या संपलेल्या होत्या। मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर कप सिरपच्या ओव्हरडोसने मुलगा गुंगीत होता, आणि त्यानंतर उशी किंवा जाड कपडा याने दाबून मृत्यू केल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेची अधिक चौकशी चालूच आहे, पण प्रश्न उभा राहतो तो नाते संबंधांवर। आई वडिलांच्या भांडणाचा मुलावर परिणाम होतोच, पण स्वतः पालकही मानसिकरित्या बिघडत चाललेत का? कुठेतरी प्रेम, पैसे, प्रसिद्धी मागे नात्यांची चिरफाड होत चालली का? आई म्हणजे खऱ्या प्रेमाची देवता मानली जाते, तीच अशी राक्षसी कशी झाली हाच प्रश्न पडतोय। तुम्हाला काय वाटतं? नक्की कळवा।